भारताला मैदानात भिडण्याचं डेअरिंग पाकिस्ताननं केलं आणि तोंडावर आपटण्याची वेळ त्यांच्यावर आली। पाकची लक्तर वेशीला टांगणारे ढिगभर पुरावे भारत देतोय आणि देत राहील। असं असलं तरी गिरे तो भी टांग ऊपर शैलीत पाकच्या पंतप्रधानांसह अन्य मंत्रीही न केलेल्या शौर्याच्या खोट्या कहाण्या सांगण्यात मशगूल आहेत। हे ढोंग आता पाकिस्तानच्याच एका वर्तमानपत्रानं कसं उघड केलंय पाहूया। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानचा ढोंगीपणाचा बुरखा दररोज फाडला जातोय। पंतप्रधान शहबाज शरीफ असोत किंवा मग परराष्ट्र मंत्री इशाक डार यांचा खोटेपणा आता उघड झालाय आणि त्याचेच हे पुरावे पहा। द टेलिग्राफ या ब्रिटनच्या प्रसिद्ध वृत्तपत्राच्या हेडलाईनचा दाखला देत पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांनी त्यांच्या संसदेत भाषण केलं। खोटं बोलण्याचे सगळे रेकॉर्ड्स पाकिस्तानी मंत्र्यांनी मोडलेत। तो 6 जेट फाइटर्स इंडिया के गिराए गए, एक यूएवी गिराया गया, वो उनको ऑब्वियसली हजम नहीं हुआ। उसके बाद डिप्लोमेटिक, और ये मैं नहीं कह रहा, ये टेलीग्राफ क्या लिखता है, पाकिस्तान एयरफोर्स इज अनडिस्प्यूटेड किंग ऑफ द स्काईज। आता डार यांनी ही मुक्ताफळं उधळली आहेत ती सोशल मीडियात व्हायरल झालेल्या द टेलिग्राफ या पेपर कटिंगच्या आधारे। यात लिहिलंय पाकिस्तानी एअरफोर्स द अनडिस्प्युटेड किंग ऑफ द स्काय, अर्थात पाकिस्तानी हवाई दल अवकाशात निर्विवाद वर्चस्व गाजवणारा राजा। या मथळ्याखाली पाक हवाई दलाच्या खोट्या पराक्रमाचं वर्णन करण्यात आलं होतं। पण या महाशयांनी सोशल मीडियातल्या म्हणण्यावर विश्वास ठेवला आणि याचाच पर्दाफाश केलाय तो पाकिस्तानातल्या डॉन या वृत्तपत्राने। पाकिस्तानी मंत्र्यांनी केलेल्या विधानानंतर डॉन वृत्तपत्रानं फॅक्ट चेक केलं। मंत्री इशाक डार पाकिस्तानी संसदेत जे काय बोलले ते खोटं असल्याचं समोर आलं। एआयचा वापर करून कोणीतरी द टेलिग्राफचं हे पेपर कटिंग तयार केलं आणि मंत्री महाशयांनी त्याचाच आधारे संसदेत हवेत बाण सोडले। द डॉन या वृत्तपत्राने फॅक्ट चेक केल्यानंतर त्याची पूर्ण माहिती छापून आणली आहे, ज्यात या खोट्या टेलिग्राफ पेपरमधली चुकीचं स्पेलिंगही दाखवून देण्यात आलंय। पण मंत्री इशाक डार असोत किंवा खुद्द पंतप्रधान शरीफ दोघांनीही सोशल मीडियातल्या हेडलाईन्सला खरं समजून संसदेत छाती ठोकपणे खोटी माहिती दिली आहे आणि पाकिस्तानी जनतेसमोरच नव्हे तर अख्ख्या जगासमोर त्यांच्या अनाडीपणाचं दर्शन झालंय। टेलीग्राफ क्या लिखता है, पाकिस्तान एयरफोर्स इज अनडिस्प्यूटेड किंग ऑफ द स्काईज। अल्हम्दुलिल्लाह। फक्त पाकिस्तानी मंत्रीच नाही तर पाकमधले इतर राजकीय नेते आणि मोठमोठे सेलिब्रिटी यांनीही हे खोटे स्क्रीनशॉट शेअर केलेत। कुठलीही माहिती नसताना घटनेची सत्यता न तपासता भारताकडून सपाटून मार खाणारा पाकिस्तान थेट ब्रिटनमधल्या वृत्तपत्राचं नाव टाकून शेअर केलेल्या स्क्रीनशॉट्सवर डोळे झाकून विश्वास ठेवतो, हे हास्यास्पद आहे। पण त्यापेक्षाही हास्यास्पद हे आहे की त्यांचे पंतप्रधानही याला बळी पडलेत आणि जगभरात हसं करून घेतलंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।